त्या दिवशी साताऱ्यात जे माझं म्हणजे स्टेटमेंट किंवा दिलं होतं, माझं तर मत असं आहे की हे मुद्दामून म्हणजे महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न चालला आहे का हे बघितलं पाहिजे. एकीकडं छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आता एखाद दिवस उद्या महात्मा फुलेंवर काहीतरी येईल आणि कुणावर काहीतरी येईल. मग असं हे जे आहे हे मुद्दामून राज्यामध्ये अशांतता काही मार्गानं पसरवायची का, हा प्रयत्न चालला आहे का हे. आणि हे सरकारनं कार्यवाही तर केलीच पाहिजे. आणि माझं तर मत असं आहे की एकदा उदाहरण घडलं पाहिजे कायद्याचं. कारण काही लोकांना जोपर्यंत एखादं उदाहरण घडत नाही तोपर्यंत इतरांना त्याचे ज्याला आपण जरब म्हणतो ती बसत नाही, भीती बसत नाही. तर हे महापुरुषांवर वक्तव्य करणं हे सोपं नाही आणि ते खपवून घेतलं जाणार नाही. हे 100% शासनानं म्हणजे कायद्याचा जे काय असेल तो वापर करून केलं पाहिजे.